नमस्कार. आज आपण एक नवीन रेसिपी शिकूया. त्या रेसिपीचे नाव आहे अंबाडीच्या फुलाची चटणी. ही रेसिपी महाराष्ट्रामध्ये फार प्रसिद्ध आहे. हे अंबाडीचे फुल आपल्याला शेतामध्ये किंवा बाजारामध्ये विकत मिळतात. ह्याची भाजी आपण लहान झाड असताना ह्याची आपण हिरवी भाजी खातो. ते झाड मोठे झाले की त्याला फुलं लागतात. तेच हे फुलं. तेच हे फुलं आहेत. यासाठी लागणारे हे साहित्य: गूळ, लसण जिऱ्याची पेस्ट, धनिया पावडर, जिरा जिरा पावडर, मेथी पावडर, हळद, तिखट, छोट्या चमच्याने 2 चमचे तिखट, हळद अर्धा चमचा, मोहरी, जिरं असे एवढे साहित्य लागते. त्या चटणीला बनवायला. ही चटणी बनवायसाठी खूप सोपी अशी आहे. चला आता आपण ही चटणी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी थोडं तेल पण लागतं. या चटणीला बनवायसाठी आपल्याला स्टीलचंच भांडं घ्यायचं. ते भांड्याचं जो पात ते भांडं बुडाला थोडं जाड असलं पाहिजे. म्हणजे ती चटणी लागणार नाही खाली याची काळजी घ्यायची. त्यामध्ये थोडं तेल घालायचं. मोहरी, जिरं हे घालायचं. नंतर लसण जिऱ्याची पेस्ट ही घालायची. ती कमीवर अगदी स्लो गॅसवरच. हे सगळं स्लो गॅसवरच होऊ द्यायचं. म्हणजे ते तळाला लागणार नाही आणि जळकट वास सुद्धा येणार नाही. थोडं थोडं असं करून सगळं साहित्य टाकायचं. हे फुलं अत्यंत पौष्टिक असे असतात. यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे सगळे पदार्थ नैसर्गिकता असतात. आणि हे फुलं आपल्याला फक्त याच सीझनमध्ये मिळतात, जसे हिवाळ्यामध्ये. एरवी हे फुलं आपल्याला मिळत नाही. आता यामध्ये सगळं घालून मग झालंय. सगळं टाकलंय सगळं फोडणीमध्ये. आणि ही चटणी आपली एक पाव समजा जवळपास फुलं असतील. ही माझे एक पाव थोडे जास्त असतील. असं करून मी अशी चटणी केली. त्याला एक पाव गूळ टाकलाय मी आणि थोडी साखर टाकली चवीला. हं. अशी चांगले सगळं टाकून ही परतून घ्यायची. छान कमी वरच. गॅस अजिबात वाढवायचा नाही. बघा थोडा गूळ टाकला मी. मग थोडं पाणी घालायचं त्याला थोडं वाफ येऊ द्यायची पाणी घालून. थोडी वाफ आली की नंतर शेवटी मीठ घालायचं.
मीठ आपल्या चवीनुसार घालायचं. कोणाला कमी, कोणाला जास्त हवं असतं. परत थोडं पाणी घालायचं वाटलंच तर. शिजायला लागतंच त्याला पाणी बऱ्यापैकी. आणि ही फुलं आंबट असल्यामुळे खूप जास्त हे आपण स्टीलच्याच भांड्यात करतो. जर्मनमध्ये त्याचा जरा अर्क उतरतो त्यामुळे त्याचा वापर टाळावा. स्टीलच्याच गंजात करायचं. गंजात किंवा कढईत म्हणा. आणि याचा आंबटपणा कमी करण्यासाठी मी थोडी साखर पण घालते याच्यात. आंबटपणा खूप जास्त असतो याला. असं सगळं टाकल्यावर याला थोडं पाणी घालून याला 10 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायची. नंतर हे छान असे मऊ होतात. हे बघा आता कशी मऊसूत शिजली. थोडं पाणी वाटतंय आपल्याला जास्त. थोडी उघडी बिना झाकणाची होऊ द्यायची म्हणजे ते पाणी आटेल त्यातलं जरा. ही चटणी अशी आपण 10 ते 15 दिवस एका बरणीमध्ये भरून फ्रीजमध्ये किंवा बाहेर पण ठेवू शकतो. राहते. महिनाभर सुद्धा राहते. साखरेचं प्रमाण सगळं थोडं जास्त टाकावं लागतं. साखर वगैरे टिकते. छान राहते ही चटणी. पण त्याच्यानंतर नाही राहत. आणि हाच सीझन असतो. जसं हिवाळ्याचीच ही चटणी फुलं मिळतात. त्यामुळे आपल्याला ही हिवाळ्यातच करावी लागते. एरवी बिलकुल मिळत नाही. अशी ही आपली छान लाजूक चटणी तयार झाली. थोडीशी तिला अजून वाफ येऊ देऊ आपण. पाणी तिचं कमी होऊ देऊ. अशी ही लाल सुंद चटणी आपली छान अशी तयार झाली आहे. किती साधी आणि सोपी आहे ही रेसिपी आणि चवीला पण खूप सुंदर लागते. अजून आपण 2 मिनिटं झाकण ठेवून थोडी वाफ काढून घेऊ. काही काही अजून थोडे थोडे तुकडे आढळतात त्यामध्ये म्हणून ठीक आहे. झाले 2 मिनिटं आपले झाले. आता झाली आपली चटणी. आपण तिला गॅस बंद करून खाली उचलून घेऊ. अशी मऊ अशी छान तयार झाली चटणी. बघा किती सुंदर असा कलर आलाय तिला. आता तुम्ही पण अशीच रेसिपी ट्राय करू शकता. सोपी आणि साधी.
ही आपण समोसा, कचोरी सोबत खाऊ शकतो. पोळी सोबत पण खाऊ शकतो. असं काही नाही. जसं ज्याला आवडते तसं खाऊ शकतो. छोटे मुलं तर पटापट खातात. छोट्या मुलांची तर खूप आवडती चटणी आहे ती. Thank you watching for my video.